नमस्कार मंडळी, आपण आलोय आई एकविरा मैदान वेरगाव मावळ. तरी आपण आज या वेरगाव मावळ मैदानावर बटर या बैलाची थोडक्यात मुलाखत करत आहोत. ते आपण बोलूया बटरचे मालक आणि त्यांचा ग्रुपशी. म्हणजे आपण पाहत आहात मावळ माती यूट्यूब. तरी मित्रांनो, मावळ माती यूट्यूबवर आपण पाहत आहोत बैलगाडा शर्यत. स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे मावळ माती. आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपण आलोय आई एकविरा केसरी मैदान वेरगाव मावळ. तरी या मैदानावर खोपोली रायगड येथून एक बैल आलाय बटर. त्या बटरविषयी आपण थोडक्यात बोलणार आहोत. आपण पाहत आहोत रायगड कर्जत येथील बटर पाहत. नमस्कार मंडळी. नमस्कार. दादा, नाव सांगा तुमचं. माझं विजय अर्जुन ओवाल, गावाचं नाव. गाव खोपोली हाल. खोपोली हॉल. आपल्या बैलाचं नाव काय. बैलाचं नाव हिंदकेसरी बटर 0-0. दादा, आज आई एकविरा शर्यत घाटावर आपण आलात. आज नियोजन कुणाचं आहे. नियोजन मी स्वतः केला होता. अच्छा, कुठला बैल होता आज. पुण्यातला बुलेट म्हणून बैल होता मुळशीचा. अच्छा, गटपात झाला. हा 29 मध्ये गटपास झाला, सुट्टा निकाल झाला. सुट्टा दिला. हा. दादा, आज बटर गटपात झाला, सेमीसाठी पात्र आहे. बैल किती वर्ष झाले आज गटाला धावतो. बैल आम्ही घेतल्यापासून 6 वर्ष झालेले आहेत. घेतल्यापासून गट बिनजोड बोला, त्यानंतर आपल्या छकडी सेकंदामध्ये म्हणजे ऑलराऊंडर आहे बैल. कुठं पण न्या बैल तेवढाच पळतो. किती गुलाल झाले आतापर्यंत. बिनजोडला याचे 200+ गुलाल आहेत 6 वर्षामध्ये. बिनजोडला 200+. गटाला वगैरे. गटाला 10 मैदानामध्ये फायनलला राहिलेला आहे फायनलला. आणि पेडगावला हिंदकेसरी झालेला आहे. एक हिंद केसरी. हा, एक हिंदकेसरी पेडगाव. दादा, कोण होते त्यावेळेस याच्याबरोबर. त्याच्यामध्ये गणाभाई होता. गणाबाई एकवीरच. नाही, एकविरेचा नाही, आपला भिवंडीवाल्यांचा. भिवंडीवाला गणा. दादा, ही बैलाची खरेदी कुठली. ही बैलाची खरेदी आपल्याच खालापूर तालुक्यामधून आपला लक्ष्मण शेठ गायकवाड त्यांच्याकडून घेतलेला आहे. कुठल्या जातीमध्ये मोडतो दादा बैल. हा तसा धनगरी किल्लारमध्ये म्हणतो. धनगर किल्ला. बैल आता सध्या किती जाती. बैल आता पूर्ण राती झालेला. बैलाचं घरी नियोजन कोण बघतो. सगळी पोरच आमची सगळी पोरच बघत असतात निवेदन. अच्छा, मुंबईमध्ये कुठच्या टॉपच्या पेहऱ्यात पळाला. मुंबईमध्ये राहुलभाई पाटील, आडवली कल्याणाचा मथूर 1001. त्यानंतर आपला परेश्वर भांडारी यांचा वरदान. त्यानंतर आता चिक्या 4x4 आपला कोलिकोपर यांचा त्याच्यामध्ये पळाला. मोठ्या पेहऱ्यात जेव्हा आपण पेहरा करतो तेव्हा अडचणी वगैरे आल्या का. नाही, अडचणी तर येतात, पण राहुलभाई हे दिलदार व्यक्तिमत्व. आपण एक कॉल केला त्यांना, आपल्याला बैल पाहिजे होता ओवल्याच्या पाठीमध्ये फेऱ्यासाठी. त्यांनी आपल्याला एक शब्दावर बैल दिला होता. अच्छा, आता पुढं कुठल्या पेहऱ्यात पळावा असं तुम्हाला वाटतं. पुढं आमची इच्छा आहे 3 फेऱ्यामध्ये बकासूरच्या गाल्यामध्ये पळायची. अच्छा, आता बघू, तुमच्या मार्फत जर तुम्ही बोलले तर चांगलं होणार. आमच्या गरिबांसाठी उजेडा देऊ शकतो बैल. दादा, बैल कुठल्या खांदी धावतो. बैल दोन्ही खांदी धावतो. बैल याच्या अगोदर कुणाच्या नियोजनात होता. बैल याच्या अगोदर आटील ड्रायव्हर यांच्याकडे होता खरेदी करण्याच्या पहिले. त्यानंतर खालापूरवाल्यांनी खरेदी केली, त्यानंतर आपण केला. आत्ता सध्या सेकंदाच्या घाटा वगैरे धावला का. आता सेकंद आता नाही, गेल्या वर्षी धावला होता. कुठं धावला सेकंदाच्या घाटावर. इथं आपल्या टाकव्यामध्ये धावला होता. अच्छा, झाला गुलाल. तिथं पहिली बारी झालेली, सेमीला मार खाल्ला होता. अच्छा, दादा, सध्या बैल बिनजोड आणि गटाला धावतो. आता पुढचं नियोजन कोणाचं आहे. पुढचा आता बिनजोडच आहे, 5 तारखेला बोललायचा. होय. बैल मारतो का. हा, खूप मारतो. याचा सुट्टी मेकर कोण आहे. सुट्टी मेकर आपला निखिल शेटोवाल, आपला भाऊच आहे. आणि सागर कारबोन हरपरवाडी, त्याच्याकडे बैल संभळाला असतो. ते स्वतः मालक म्हणजे स्वतः सुट्टी करतात. आणि बैलाचा जॉकी कोण आहे. बैलाचा जॉकी आपला घाटावरचा अक्षय ड्रायव्हर हरपलवाडी. आणि मुंबईमध्ये जो पैरा करतो त्याचा
फिक्स नाही आपला, कुणी पण बसू शकतो असं आहे. सुट्टी कशी आहे बैलाची खालून सुट्टीला एकदम शांत आहे, तळामध्ये तलाला जास्त स्पीड आहे. पुढे थांबतो का? नाही पुढं थांबतो, आवरत नाही जास्त, पोरांना खूप मेहनत घ्यायला लागते, धावायला लागतो त्या मागं. अच्छा, आजच्या एकविरा आई केसरी मैदानावर तुम्ही आलात, तुम्हाला कसं वाटलं म्हणजे? नाही आजचं नियोजन चांगलं होतं त्यांचं, दुसरा वर्ष आहे, मैदान पण खूप चांगला भरलंय, फाटी पण पहिल्यांदा पळण्याच्या ह्याच्यात. अच्छा, तुम्ही बैलाची काय खासियत पाहून तुम्ही म्हणजे हे करता? बैलाची ना, बैलावर आपला विश्वास आहे ना, आपण म्हणजे एकदा त्याच्या गाडी चिपकली का मग तो गाडी सोडत नाही, असं आहे. बिनजोडला बादशाह येतो बिनजोडला. अच्छा, बोला दादा नमस्कार, तुमचं नाव सांगा. माझं नाव सागर भीमावाल. अच्छा, आज तुम्ही बटर बरोबर आलात, कसं आहे वाटतं तुम्हाला नियोजन? काय नियोजन, आम्ही सर्व, माझा बारका भाऊ, मी, माझी बटर ग्रुपची पोरं सर्व व्यवस्थित पद्धतीने ज्याची त्याची कामं ज्याला वाटून दिलेले आहेत ती त्या पद्धतीने करतात. आणि माझा बारका भाऊ खास म्हणजे विजय ओवाल परफेक्ट नियोजनाचा बादशाह आहे. तुम्ही काय करता बटर बरोबर, काय काय बघता तुम्ही? बटरवर आता काय पुढचं भविष्यात, आता त्याने एवढं नाव केलेलं आहे या 9-10 वर्षामध्ये, जेवढं त्याची हे कराल, बोलू तारीफ करू तेवढी कमीच आहे बैलासाठी. अच्छा, बैलाचं वय किती असेल तरी? बैलाचं साधारण वय 10 वर्ष. 10 वर्ष. 10 वर्ष. आज बी गुलाल. अच्छा, धन्यवाद. हे आमचे खंडू शेठ, म्हणजे आमचे ज्याच्याबरोबर करार झालाय, दीपक शेठ सावंत काढाव, विश्वास ग्रुप काढाव कर्जत, त्यांचे मॅनेजर, म्हणजे आमचे आधारस्तंभ खंडू शेठ. प्रत्येक मैदानाला प्रत्येक मैदानामध्ये सोबत असतात ते, प्रत्येक मैदानाला नियोजन वगैरे सगळं यांच्या हातामध्येच असतो. अच्छा, दादा धन्यवाद. तुम्ही आज मावळ माती यूट्यूबवर आई एकविरा केसरी मैदानावर 2 शब्द बोललात. तुमच्या सेमीच्यासाठी मावळ मातीकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला पण धन्यवाद, तुम्ही आमची बटर बरोबर जो नंदी धावला त्यांच्याशी आपण बोलूयात. दादा बैलाचं नाव सांगा. बैलाचं नाव बुलट, चिखलगाव. चिखलगाव. कुठल्या नावाने धावतो हा? अनया आणि अक्षय भालेराव यांच्या नावाने धावतो. हो. धन्यवाद दादा. हा, धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव आदित्य सुनील भालेराव, ग्रुपचं नाव सांगा. डॉलर ग्रुप चिखलगाव. आज तुम्ही बटर बरोबर गाठासाठी धावलात. हो. किती महिने झाली बारी? पहिल्या 29 मध्ये पळा. हा? 29 मध्ये. 5 झाला गट. हो. आता तुम्हाला शेमीसाठी तुम्हाला आज मावळ मातीकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.